तर सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला मोठा दणका। आपण बघतोय उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्या असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचा हा स्टेट बँकेला मोठा दणका। उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संदीप आहेत। संदीप, काय अधिक माहिती आहे? खरं तर एसबीआय बँक आणि निवडणूक आयोग या दोन्हींना हा एक दणका म्हणावा लागेल सुप्रीम कोर्टाचा। ज्या वेळेला सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की सगळी ही माहिती जी आहे ती जाहीर करा, मात्र त्यानंतर एसबीआय बँकेमार्फत एक याचिका दाखल करण्यात आली होती की आम्हाला वेळ वाढवून द्यावा आणि त्यातच आज हरीश साळवे यांनी एसबीआय बँकेमार्फत खरं तर युक्तिवाद केला। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी गेल्या अर्ध्या तासापासून सुरू होती आणि आत्ता सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलेला आहे की उद्या संध्याकाळी कामकाज संपेपर्यंत, म्हणजे सुप्रीम कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत एसबीआय बँकेला सगळा जो डेटा आहे तो निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे आणि 15 मार्च संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वी निवडणूक आयोगाला संपूर्ण माहिती जी आहे इलेक्ट्रोल बॉन्डबद्दलची ती सगळी माहिती पोर्टलवर प्रसारित करावी लागणार आहे। त्यामुळे हा एक मोठा दणका म्हणावा लागेल। खरं तर वेळ वाढवून द्यावी यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले एसबीआय मार्फत, कारण इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती जी आहे ती वेगवेगळी आहे असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला होता। तो तात्काळ देणं शक्य नाही असं देखील म्हटलं होतं, मात्र सुप्रीम कोर्टानं याबाबतीतला सगळा डेटा मुंबईमधल्या मुख्य कार्यालयात जर असू शकतो तर तो ईसीआयला द्यायला अडचण काय अशी विचारणा केली होती आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं ही ऑर्डर काढली आहे। त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत एसबीआयला आणि 15 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांबाबत म्हणजेच इलेक्ट्रॉल बॉन्डबाबतची संपूर्ण माहिती आता पोर्टलवर प्रसारित करावी लागणार आहे। नक्कीच त्याच्यामुळे 15 मार्च पर्यंत ही माहिती निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक असणार आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सगळ्यात मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाचा येतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर स्टेट बँकेला वाढीव मुदत देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाचा हा स्टेट बँकेला मोठा दणका मानला जातोय। उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्या असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। वेळ वाढवून देण्याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाचा हा एसबीआयला मोठा दणका। तर स्टेट बँकेला वाढीव मुदत देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। 15 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाला सुद्धा आता संपूर्ण माहिती सादर करावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रोख्यांसंदर्भातला एक मोठा निर्णय यापूर्वी सुप्रीम कोर्टानं दिलेला होता, त्यावर बंदी घालण्यात आली होती। मात्र आता स्टेट बँकेला हा मोठा दणका मानला जातोय। वेळ वाढवून देण्याबाबतची याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे। 15 मार्चच्या संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाला सुद्धा संपूर्ण माहिती ही कोर्टापुढे सादर करावी लागणार आहे। सोबतच स्टेट बँकेला सुद्धा संपूर्ण माहिती सादर करावी लागणार आहे। निवडणूक रोख्यांबाबत